देशविदेशात आज काय घडलं तेही पाहूया। 1 जानेवारीला इस्रो एक्सपॉसेट सॅटेलाइट लॉन्च करणार आहे। सॅटेलाइट अंतराळामधील रेडिएशनचा अभ्यास करेल। रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं। 36 ड्रोनसह 122 क्षेपणास्त्र डागली। हल्ल्यामध्ये 26 जणांचा बळी। पायलटच्या चुकीमुळे रशियाच्या पोलर एअरलाइन्सचं विमान उतरलं थेट कोलिमा नदीत। दरम्यान थंडीनं नदी गोठली असल्यामुळे मोठा अपघात टळला। 30 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर सुखरूप। दिल्लीमध्ये आज आणि उद्या कडाक्याच्या थंडीचा इशारा, तर 2 जानेवारीपर्यंत दाट धुक्याची शक्यता। आदित्य एल1 6 जानेवारीला गंतव्यस्थळी पोहोचणार। इस्रो प्रमुखांची माहिती, पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने 15 लाख किलोमीटर प्रवास आदित्य पूर्ण करेल।